गोविंद कृष्ण गोविंद. ती क्रिया करत असताना माझे हात आणि पाय पूर्ण जड पडलेले होते आणि त्याच्यानंतर मला एवढं मोकळं वाटलं का बरोबर. किती सुंदर अनुभव आहे. तू लपून ठेवती तो अनुभव, असं का? मला ती क्रिया करताना खूप घाबरल्यासारखं होतं. एकदम असं धरून कुणी पकडून धरल्यासारखं होतं. काल पण तसंच झालं का? काल पण आज पण. आज थोडं बरं वाटलं, काल जास्त. काही झाल्या मोकळ्या अजून काय? मला क्रिया करताना खूप हातापायांना काल उत्तम वाकडे झाले होते, पण आज मला व्यवस्थित वाटले. नंतर पहिल्या दिवशी मी घाबरले होते. हा, ज्यावेळी इथं आले ना थोडं मला व्यवस्थित वाटलं. व्यवस्थित वाटलं. ओके. पहिलं प्रथम मी गुरुंना वंदन करते. दुसरं वंदन मी माझ्या आईला करते. का माझ्या आईचं महिन्यापासून चाललं होतं का बाई तो हा कोर्स कर. मी आज ही दिशा लागली. मी गुरुंना एकच सांगते की माझ्या दुःखापेक्षा माझ्या आईचं दुःख कमी होते. आणि जे करताना सगळ्यांना जी माझी एकच भावना होती गुरुदेवांना की मी समोर हात जोडत होते आणि सगळ्यांना सांगत होते, सर्वांसाठी प्रार्थना करत होते की इथे जे आलेले लोक सगळे बरे होऊन घरी जाऊ दे आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाची सासरी होती. मलाही बरं वाटलं. हा, मलाही बरं वाटलं. बरं वाटलं ना? हा, बरं. द्या त्याच्याकडे. घरी असताना देवाच्या छातीवर दडपण यायचं, हा. पण इथं आल्यापासून पूर्ण हात अशी वाटत हेच वाटतं इथं. मी कोर्स केल्यावर त्या दिवशी मला म्हणते आगा का 5 वाजले तू घरी कधी येते, हा, दादांना पण आण, तुम्ही दोघं पण गुरूंच्या ह्याच्यात जा, आज चालू होणार आहे. मग मी घाई काम आवरलं, घास कापला, गवत कापलं. मी 6 वाजता घरी आले, 6:30 वाजता लगेच तिथं मला गुरुंनी बोलवलं. मला खूप आनंद झाला. कालच्या धरून माझं पण हात पाय एकदम व्यवस्थित झाले. ओके. तुमच्या मुलीसाठी पण टाळ्या एकदा. ती रेग्युलर येते फॉलोअपला, तसं तुम्ही रेग्युलर येत चला दोघंही. हा, सगळ्यात आधी मी सांगळे मॅडमचा आभार मानते. त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा चान्स भेटला. आणि 2 महिने झाले तेव्हा मी ना खूप आजारी होते, श्वास लागलेला होता आणि दूध आणि अगरबत्तीपासून लांब राहायला लागलो होतं डॉक्टरांनी. पण मग जेव्हा आपण तो गुरुदेवांच्या याच्यामध्ये मी करत होते ना, तेव्हा मला तोच वास एकदम एकदम डेंजर वास येत होता. पण मग मला असं जाणवलं नाही का मला त्याच्यापासून त्रास होतोय का काय. आणि आधी सुरुवातीला आहे ना एकदम अंधार आला आणि नंतर एकदम गुरुचेड येऊन आणि गुरुदेव दिसत होते मला. आम्ही घरच्यांना म्हणत होतो की हे नाव कशाला दिले आमच्या कोर्सला, आम्हाला काही जमणार नाही. पण इथं आल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला आणि सर्व क्रिया आम्ही शिकलो. आणि सर्वप्रथम हा कोर्स ज्यांनी गावात आणला त्यांचं फार फार अभिनंदन. काही नाही, त्यांना आणू आपण. घरी अजिबात बरं नाही वाटत. घरी वेळ आला का मला बरं वाटत. कसं होतं कसं झोप होते. नाही मला घरी बेगच अजिबात झोप सुद्धा नाही, बरं सुद्धा नाही लागत. पण इकडे मला वेळ छान वाटत आहे. काही काळजी नका करू, गुरुदेव लक्ष देतील. इकडे द्या गुरुदेव. मला असं वाटतं काही कायम स्वरूपी असताना एकदम आनंद वाटतो. माझं थोडं डोकं असं जडजड वाटायचं मला. आता काल आणि आज सुदर्शन क्रिया केलं, थोडं फ्रेश वाटू लागलं. ओके. काल आणि आज सुदर्शन क्रिया केल्यामुळं शरीर ठणठणीत, मन ठणठणीत, अगदी दणदणीत. काल क्रिया करताना माझे हातपाय थोडे जड पडले होते. आज तसं काही वाटलं नाही. आज झोप लागली होती मला. मी एक एज्युकेशनल सेक्टरमध्ये काम करतो. रोज मला असं समजा 50-100 पोरांना लेक्चर द्यायचं राहतं. तर माझ्यासमोर जे पोरं असतात ते कंटिन्यू असे कोणाचं डिप्रेशन राहतं. आपल्याला प्रत्येकाला पोर काही प्रत्येक जण आला त्यांना 2-2, 3-3 पोर आहे. आपण इथं आलो, आपण एक चांगला अनुभव घेतला. तर माझ्यासमोर जेव्हा मुलं असतात कंटिन्यू मोबाईलमध्ये हँग झालेले, त्यांना असं स्ट्रेस सर्वे होते आजच्या काळामध्ये पोरांना. कारण 5-5 मिनिटाला ते चेंज करतात, व्हिडिओ बघता, हे होता. 5 मिनिटाला 30 सेकंद ते हॅप्पी आहे, पुढची रील सॅड आहे, कंटिन्यू स्ट्रेस आहे. मग याच्यामुळे काय होतंय की मुलं आपण बघतो डोळ्यांनी की कोण काय व्यसन करतं, कोण काय करतं. मग माझं असं म्हणणं आहे की मी एक अनुभव घेतला की व्यावसायिक म्हटलं की त्याला ट्रेस असतो. मग तो ट्रेस घालवण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग शोधतो. वेगवेगळे मुलं वेगवेगळ्या मार्गाने जातात ट्रेस शोधायला. तर मी जर असं ठरवलं, अनुभव घेतला. मी आधी पण याच्या आधी माझा मित्र आहे जवळचा, तो मी सकाळी असं ध्यान वगैरे करायचं त्याच्यामुळं आहे आम्ही या सेक्टरमध्ये. तर मला अनुभव आहे
पण त्यांनी सांगितलं त्याला सहज एक दिवस म्हणजे 2 दिवसाच्या पूर्वीच आम्ही सकाळी जायचं. मी सांगितलं माझा असं पर्सनल प्रॉब्लेम आहे, काय करायचं. सहज त्यांनी मला संध्याकाळी फोन केला, कुठे आहे. मग मी तेव्हा मी 8 वर्ष वाचलो होतो. मला म्हणे जाय म्हणे तिथं आले म्हणे, वडील करून दिली सगळं. आलो बसलो, चांगलं वाटलं मला. असं स्ट्रेस फ्री असतो माणसाचा आणि जीवनामध्ये जर माणूस स्ट्रेस राहिला तर भविष्यात काही पण अचीव करू शकतो. त्याच्यामुळं मी असं सांगतो की सुख दुःख दोन्ही पण राहतात. आणि इथं जे वयस्कर माणसं किंवा ज्यांना 2-2, 3-3 पोरं आहे, नक्की तुम्ही सगळीकडे पाठवलं त्यांना. ते किती पण हुशार असू द्या, काही असू द्या, जर जीवनामध्ये त्यांनी जर ट्रेसच सहन नाही करता आला, त्यांना जर असं मानसिक त्रास तुम्ही बाहेरच नाही पडता आलं, त्यांना काहीच अचिव्हमेंट भेटणार नाही. त्यांनी प्रत्येकाने तुमच्या जे मुलं असतील कोणी असेल तर हक्काने तुम्ही त्यांना हापूस करून दिला पाहिजे. असं जो माझा अनुभव आला की मला एक ट्रेस फ्री वाटतं, एकदम छान. जे आता हयात या जगात जे चालू आहे, आता सत्य परिस्थितीला हात घातला त्याने. तो ॲक्च्युली त्या फील्डमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. भयानक बाहेर इतकी परिस्थिती भयानक आहे. 6वी 7वीचे मुलं डिप्रेशनमध्ये. तुम्हाला मुलं काय करून जातात नंतर पश्चाताप होतो. आम्ही ते डोळ्याने बघतोय सगळं बाहेर. त्यामुळे योगा, ध्यान, प्राणायाम याच्याशिवाय या जगाला आता पर्याय नाही राहिले. ज्याचे कोणाचे मुलं असतील, आपण छोट्या छोट्या मुलांचे पण कोर्स आहे. छोट्या मुलांचे कोर्स आहे. 18 वर्षानंतर हे कोर्स चालू होतात. आणि खरोखर डॉक्टर लोक बाहेर नाही काढत, गोळ्या औषधाने बाहेर नाही निघत डिप्रेशनमधून माणूस. त्याला हाच पर्याय. त्यामुळे आपल्याला जो आनंद मिळाला तो जगापर्यंत पोहोचवा. त्याने एकदम ज्वलंत उदाहरणात त्याने हात घातलाय. मला जे आम्हाला जे बोलायचं होतं शेवटच्या दिवशी प्रभाकर भाऊला, मला त्याच्यातच हात घातला त्याने. त्याच्यासाठी टाळ्या. किरणनी जे बोलले ते एकदम बरोबर बोलले. एकदम बरोबर. कामावर स्ट्रेस असतो, पण आपण या ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्यानुसार तो स्ट्रेस पण दूर होऊन जातो. मुलांना काही असं वाटतं पण भेटते पुढे काय करावं काय नाही असं. नाही, मला आहे ना दुकान यायचे ना, कोण म्हणतं रडतं, कोण म्हणतं लागत, काय होतं काय नाही, पायासाठी आलो मी अनुभव असं झालं म्हणजे वामातच गेलो होतो थोडक्यात. काही वाटल्या झाल्या मला घरी जाऊन वाटल्या आधार म्हणजे तुझाच आहे सगळा असं तेव्हापासून वाटल्या पण काय कामावर गेलं पाहिजे जेवढं जेवढं काही नाही. पण मग साहेब म्हणतो जेवढे नाही म्हणलं असं असं आपल्या योगा चालू आहे वाटल्या झाल्या. मग काय नाही म्हणतो सांभाळून घेतली होती ना, आता ठीक आहे 5 वाजता साहेबच बनले का? साहेब म्हणजे तुम्ही जा त्याच्यामुळे मी आज 5:30 केल्यापासून काल म्हणजे दुकानं असलं झोप यायची मला. झोप वगैरे काहीच नाही, असं फ्रेश वाटतं दिवसभर. कोर्स केल्यापासून मला एकदम छान वाटतंय, कारण की पहिले थोडा असं ट्रेस यायचा, आदर्शाचा यायचा, त्याचा लोट राहायचा. पण येणं आल्यापासून एकदम फ्रेश वाटतंय. दुपारी झोप पण लागत काहीच नाही. प्रथम गुरुंना वंदन करतो. मला 12 वर्षापूर्वी म्हणजे 12 वर्षाच्या थोडंसं अगोदर म्हणजे 18 वर्ष झाले आज, त्यावेळी मला चालू ट्रेनमध्ये स्मॉल अटॅक आलेला होता. आणि तेव्हापासून माझा BP म्हणजे कंट्रोल केलेला होता डॉक्टरांनी. पण आता 2-1 वर्षामध्ये नॉर्मली BP 150च्या आसपास असायचं. आणि मला गोळी म्हणजे 40 ते 60 अशा रेंजमध्ये गोळी होती. आणि माझ्या एवढ्यामध्ये ना आता जसं इकडे शिबिराला यायच्या अगोदर म्हणजे चिडचिड व्हायची आणि मला जुन्या गोष्टी आठवत नसायच्या. मी कोण होतो, काय केलं, इथे कसा आलो, या गोष्टी म्हणजे असं मी कशा तरी भारावून गेलो होतो आणि कशा याच्यात तरी अडकून गेलो होतो. चला आपल्याला हेच काम करायचं, याच्या पुढे काही काम नाही. पण परवापासून मी परवा जॉईन झालो ना, तर परवापासून मी जागेवर यायला लागलो. आणि मला असं कुठे रात्रीचं जायचं तर मी परवा बोललो होतो, पण मी एकट्याने जाणार होतो त्या रस्ते. कारण ते झाडे वेळे एकदम नायगावरून राहतो. पण रात्री मी म्हटलं मी हे जाणार म्हणजे एका रात्री थोडंसं बदलला. आणि ब्लड प्रेशरचं जर म्हटलं तर माझं असं मिनिमम 120 पाहिजे आपल्याला ना, 120-30 पाहिजे, 120-30 पाहिजे.
तर मी आता आमच्याबरोबर घरचे पण होते सगळे, त्यांनी पण बघितलं. मला त्यांनी इको करायला सुद्धा नेलेले मागच्या 1 महिन्यापूर्वी आम्हाला इको केलेले. त्यावेळी डॉक्टरचं डोकं बंद पडलं होतं की अरे बाबा तू नॉर्मल आहे तरी तुझं 180 कसं काय. तरी माझी चिडचिड मी त्याला सांगायचं होतं की काय व्हायचं, खिशातून पैसे जात आहेत, परिस्थिती अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आता नाजूकच आहे, त्याच्यामुळे खिशातून पैसे जात आहे म्हणून मी सांगायचं नाही मी क्लिअर, मला काय झालं नाही, मी क्लिअर. पण ॲक्च्युली डॉक्टरांचं डोकं बंद पडलं होतं. मी मुलगा बरोबर होता, त्याला बाहेर उभं केलं होतं आणि डॉक्टरांशी चर्चा केली होती. डॉक्टर म्हणे कळत नाही यार तुमचं, म्हणजे तुम्ही नॉर्मल व्हायला पाहिजे, तुमचं जो आहे आपली गॅप असतं बरोबर ना त्याच्या पैकी माझं एक ब्लॅक झालेलं आहे. त्याने जेव्हा ते इकोला घेतलं तर तो म्हणे तुम्हाला पहिला शॉक बसलेला आहे का, म्हटलं चालू ट्रेनमध्ये मला स्मॉल अटॅक आलेला आहे. म्हणजे स्मॉल नव्हता, बऱ्यापैकी चांगला स्ट्रोक होता तुमचा, तरी तुम्ही बाहेर पडले म्हणे, अजून बाहेर पडा, टेन्शन सोडा. पण माझं टेन्शन जात नव्हतं. गुरूंची कृपा, तुमचे आशीर्वाद आणि ज्यांनी आणले त्यांचं पण धन्यवाद. मी रात्रीपासून क्लिअर. ओके.